नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे पूजा किचन अँड वर्ल्ड. आज आपण बनवणार आहोत फ्लावर बटाटा वाटाणा भाजी. खूप चविष्ट, घरगुती आणि अगदी सोपी. ही भाजी चपाती, भाकरी किंवा गरम गरम भातासोबत देखील छान लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी 1 वाटी फ्लावर, 1 वाटी बटाटा, 1 वाटी वाटाणा आपण तिन्ही समप्रमाण घेतले आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये गरम पाणी घेतले. गरम पाण्यात 1 चमचा मीठ टाकून फ्लावर स्वच्छ धुवून घेतोय, जेणेकरून फ्लावरमध्ये असलेले बारीक बारीक किडे आणि फ्लावरचा उग्रवास देखील निघून जाईल. फ्लावर हा 1 ते 2 मिनटं छान भिजून घ्यावा. त्यानंतर लगेच गॅसवर कढई ठेवून त्यात 3 ते 4 चमचा तेल टाकावे. तेल चांगले गरम झाले की त्यात 1 चमचा जिरे टाकून घ्यावे. जिरे छान फुलले की त्यात लगेच एक मोठ्या आकाराचा कांदा देखील कट करून घेतलाय, तो टाकलाय. कांदा छान मऊसूद व सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावा. कांदा मऊसूद होईपर्यंत मिक्सरमध्ये लसूण, अद्रक, 3 ते 4 हिरव्या मिरची व कोथिंबीरची डहाळी त्याची पेस्ट करून घेतली. तुम्ही बघू शकता कांद्याला छान सोनेरी रंग आलाय व मऊसूद देखील परतला गेलाय. लगेचच अशावेळी आपण केलेली लसूण अद्रकची पेस्ट त्यात मिक्स करून घ्यावी. अद्रकची लसूण पेस्ट देखील छान परतून घ्यावी, जेणेकरून मिरची, अद्रक, लसूण त्याचा कच्चापणा देखील निघून जाईल. लगेचच 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर व 1 चमचा अर्धा चमचा गरम मसाला देखील टाकलाय. आपले मसाले छान परतले जाते. तोपर्यंत मिक्सरमध्ये लगेच थोडेसे धने, जिरे व 1 लाल बुंद टोमॅटो घेतलाय. टोमॅटो देखील 1 मध्यम आकाराचाच घेतलाय. बघू शकता आपली टोमॅटो पेस्ट तयार आहेत. तोपर्यंत आपले मसाले देखील छान परतले गेले. लगेचच टोमॅटो पेस्ट त्यात टाकून घ्यावी व छान परतून घ्यावे. मसाल्यांसोबत टोमॅटो देखील छान परतला जातोय. टोमॅटोचा आंबटपणा देखील निघून जाईल. तुम्ही बघू शकता आपले मसाले व टोमॅटोची पेस्ट छान परतली गेली. मसाले हे कढईला लागले जाते, त्यामुळे थोडेसे गरम पाणी टाकून परत छान मिक्स करून घेतले व 4 ते 5 मिनटं देखील मसाले परतून घेतले.
बघू शकता मसाल्यांना खूप छान तेल सुटले. लगेचच फ्लावर, बटाटा आणि वाटाणा देखील टाकून घेतला आहे. ते देखील आपल्याला छान परतून घ्यायचे, जेणेकरून सर्व भाज्यांना मसाला छान लागला जाईल. लगेचच चवीपुरते मीठ देखील टाकून घेतले व गरम पाणी टाकून छान मिक्स करून घेतले. आपल्याला जेवढी क्वांटिटी हवी तेवढीच पाणी देखील टाकले. पाण्याला छान उकळी आली की लगेच त्यावर झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं शिजून घेतले. बघू शकता भाजी छान उकळी पण देखील आहे. दहा ते 12 मिनिटांनी पाहू शकता आपली भाजी छान शिजली. बटाटा देखील छान मऊ झाला आहे. लगेचच वरून हिरवीगार खूप सारी कोथिंबीर टाकून घेतली व छान मिक्स करून घेऊया. अशी तयार आहे आपली घरगुती फ्लावर बटाटा वाटाणा भाजी. खूप छान सुगंधी आणि चविष्ट. लगेचच गरम गरम भातासोबत खाऊन पण बघूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.